अगं आता त्याची कामा संपली काय? श्रीनू, या खोबऱ्याच्या वड्या दिनकर भाऊजींच्या मुलासाठी. एवढं पास झालो हा तर त्याचं तोंड गोड करू वया ना. बराबर तुका आठवला, बाकीच्या कोणाक आठवला नाही. मला आपण सगळेच जात आहोत तर ओवीक पण सांग ना, ती पण येईल. हा हा सांगते का नाही, पण त्याचा अवतार बघून गाव आपल्या नाव नाही ठेवणार ना. ता बघा बघे. हो आत्या, मी तिला नीट तयार करते. उमा, हा तू तयार झालंस ना? नाही द्यायचे, अजून 2-4 कामं आहेत. ते कपडे वाळत घातलेले आहेत ना, ते काढूक वयत. पावसाचा काय खरा नाही, कधी पण येत. आता घरच्या लक्ष्मी कामा काय कमी असतात काय? मी काय म्हणते, तुम्ही सगळे पुढे होतास काय? कामं रवलेली आहेत ना 2-4, ती आटपून घेते आणि येते मागून. उमाताई, मी पण थांबते. नाही गो मंजू, डुगू गेलो ना, तू पण जा जा जा. ह्या काय दादा पण तयार होऊन आला. दादा, उमा म्हणते किती मागणं येतंय, आपण निघायचं काय? तुम्ही सगळे पुढे जावा, मी उमासाठी थांबतो. लाली, चला चला आपण निघूया. आता लक्ष्मी मागे राहिल्यावर नारायण कसा पुढे येईल? नाही चला 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 निघूया, चला चला. हळू, मी येतच होते. एवढं धापाटकत यायची काय गरज होती? मी बंद केलं ना, वास इला म्हणून. दूध झाकून ठेवते, हंड्यात पाणी भरूच. भरलंय. मी देवाच्या पाया पडून येते, तोपर्यंत तुम्ही कुलूप घेशाल. गडबड करू नका, सावकाश उरका, मी घेते. बर. प्रिय संध्या, कसा असस? मी आता यांच्यापासून काही लपवून ठेवणार नाही. हीच वेळ. कोणच घरात नाही हं. आज मी यांका सगळं सांगणार. जिकडे असशील तिकडे काळजीतच असशील. उमाताई दिलेलं वचन पूर्ण करत काय? पण संध्या, माझा घर, माझा संसार आणि तुका दिलेलं वचन यांच्यामध्ये एक बारीक लक्ष्मण रेषा, तत्वांची, संस्कारांची. तिका धक्को न लावता मी ओवीक माझ्या लेकीसारखा जप. पण या सगळा मी माझ्या घरात ह्यांका कसा सांगू? आजवर बायको म्हणून कधीच याच्या शब्दावर गेलेलं नाही मी. ह्यांका न विचारता एक मोठा निर्णय घेतलाय. कसा सांगू यांका की विजयराव परत कधीच येणार नाहीत ओवीक नेऊक? कसं सांगू यांका की आता माझी एक लेक नाही, माझ्या 2 लेकी असत? कसं सांगू यांका की आता ओवी पण या घराचा एक भाग आहे? सर्वेश्वरा, माका बळ दे. नाही कळत गो, भीती वाटता माझ्या एका निर्णयात घर तुटण्याची. पण माका माझा घर आणि तुका दिलेला वचन दोन्ही सांभाळूचा असं. जाणीव याही गोष्टीची असायला हवी की मी फक्त तुमच्यासाठी
संध्याचा अंतविधी या गावात करायचा परवानगी दिला आणि जाणीव याही गोष्टीची असायला हवी की तुम्ही संध्याकडे जाताना एक माका वचन दिला होता. तो वचन पूर्ण करणार असा शब्द देऊनच मग घराचा उंबरो ओलांडला होता. आठवते ना? मला काय येता नाही. काय आणू सांग. काही आणू नका. तिकडनं माघारी येताना काहीही आणू नका. अगदी तिथली आठवण सुद्धा आणू नका. मग का वचन पाळला गेला नाही? का ओळीक तू कायमचं इकडे घेऊन येलास आणि अजूनही त्या आठवणीत का रमतास? ही एवढी मोठी गोष्ट का लपवून ठेवलास? त्या पोर कायमचा या घरात राहणार ही गोष्ट माझ्यापासून आणि घरच्यांपासून का लपवून ठेवलात? हिम्मत होत नव्हती. मी तुमका सांगणारच होते. कधी कधी सांगणार होतास हा? त्या पोरीमुळे घरात सतत वादविवाद भांडणं झाल्यानंतर की खोतांचं घर कायमचं तुटल्यानंतर? बोला उमा, कधी सांगणार होतास? खोतांची इज्जत चव्हाट्यावर आल्यावर की लोकांनी आपल्या तोंडात शेण घातल्यावर? कधी कधी सांगणार होता उमा? आणि माका एक गोष्ट कळत नाही की एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलं. आयुष्यामध्ये मला विचारल्याशिवाय कुठलेही निर्णय तुम्ही कधी घेतले नाहीत. लहान लहान निर्णय घेताना माका विचारायला हवा असा माझा म्हणणंच नाही. ज्या निर्णयाने या घरावर, घरातल्या माणसांवर, घरातल्या संस्कारावर परिणाम होईल असा निर्णय घेताना माका साधा सांगावासा किंवा विचारायचा वाटलं नाही तुमका? संध्याचा फोनवरचं बोलणं तुम्ही पण ऐकलंस. आता जर भेट नाही झाली तर खूप उशीर होईल या तिच्या म्हणण्यामागचा अर्थ मका तिकडे गेल्यावर कळला. मरणाच्या दारात उभा होता. तिची शेवटची इच्छा होती की ओवीची जबाबदारी मी घ्यावी. नकार कसा देऊ म्हणून मी ओवी. उमा, प्रश्न त्या पोरीला या घरात ठेवण्याचा नाहीच आहे. प्रश्न आपले संस्कार, आपली नाती पणाला लावूकचा हा. ज्या मुलीला मोठ्यांची बोलायची शिस्त नाही, कसा बोलायचा, कसा वागायचा याचा भान नाही, या अशा पोरी घरी घेऊन आलीस तू? त्या पोरीसाठी करताना, आपल्या घरासाठी करताना मग तुमचेच हाल होत आहेत. उमा, एक गोष्ट लक्षात ठेवा. दोन दगडावर पाय ठेवून लय वेळ तोल सांभाळता येत नाही. माका तर वेगळीच भीती वाटते. तोल नेमका कुठल्या बाजूला जातोय ते माका अजून कळत नाही. हे सगळं घडलं त्यात नेमका दोष कोणाचा? माका दिलेलं वचन मोडून तुम्ही त्या पोरी घेऊन इकडे कायमचा आलात. त्यात तुम्ही की दायचेनी अण्णांकडून मागितलेला शब्द मोडून मी तुमच्या सुखासाठी तुम्हाला संध्याकडे जाऊ दिला तो मी. नक्की कोणाचं चुकलं आहे सगळ्यामध्ये? माका दिलेलं वचन तुम्ही संध्यासाठी मोडलात हो ना? उमा, तुम्ही माझ्या शब्दाची किंमत नाही ठेवली.